तुम्ही मला अजून एक सांगाल की धर्मेंद्र यांनी हिंदी सोबतच आणखीन कोणत्या कोणत्या भाषेतनं काम केलं? मराठी चित्रपटामध्ये काम केलं सांगितलं ना मी. मराठीमध्ये सांगितलं, सिनेमामध्ये काम केलं. हा, इथं काय चुकलं तर आपण उल्लेख करायला पाहिजे, कारण हेमंत कदम जे चांदोली स्टुडिओचे चालक होते त्यांचा तो चित्रपट होता आणि विक्रम गोखलेंसोबत त्यांनी सर्जा निघाला हे घोडागाडीचं वरचं गाणं त्यांनी सादर केलं. त्यामुळे ते करायला पाहिजे. आणि अलिबाबा चालीस चोरा एकाच वेळेला भारतीय आणि रशियन, कारण एफसी मेराचा तो सिनेमा होता, उमेश मेहरा डायरेक्टर होता आणि रशियाच्या सहकार्याने तो सिनेमा निर्माण झालेला. तर तो सिनेमा तिकडे रशियन भाषेत सुद्धा पोहोचला होता. आणि धर्मेंद्रनी तर सगळ्या म्हणजे जुने कलाकार समजा आहेत, राज कपूरच्या दिग्दर्शनामध्ये मेरा नाम जोकर मध्ये काम केलं, देवानंदच्या सोबत रिटर्न ऑफ ज्योतिष मध्ये काम केलं, दिलीप कुमार मध्ये अनोखा मिलन मध्ये काम केलं, बलराज सानींबरोबर त्यांनी हकीकत मध्ये काम केलं. म्हणजे सिनियर कलाकार आणि बरोबरचे कलाकार सगळ्यांसोबत काम केलेला असा अभिनेता आहे. नक्कीच अभिनय त्यांच्या अगदी नसानसामध्ये भिनलेला होता. दिलीपजी, मला हे विचारायचं आहे की धर्मेंद्र यांनी आपला लाईट बरोबर ओळखला, आपला प्रकाश ओळखला, त्यांना उतारवयामध्ये त्यांच्याकडे कोणते चित्रपट होते का, त्यांना काम करायची इच्छा होती का? उतारवयामध्ये पण काही चित्रपट केले, पण ते सतत कामात राहिले. की मेट्रो मध्यंतरी एक सिनेमा आलेला त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. आता ते नव्या एक त्यांनी चित्रपट स्वीकारला. काही महिन्यापूर्वी तर दूरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या चित्रपटाची अनाउन्समेंट झालेली. त्यामुळे ते अजून ऍक्टिव्ह होते, न कंटाळता, न थकता आणि मागे वळून न पाहता वाटचाल करणारा, सतत पुढे आणि फोकस पाहणारा असा कलाकार आज आपल्यातून गेला असं म्हणेन. म्हणजे धर्मेंद्र एखादा होता, लोफर नावाच्या सिनेमामध्ये बघायला मिळाला. जो धर्मेंद्र होता तो नंतर आपल्याला आक्रमक रूपामध्ये पाहायला मिळाला. अशी दोन टोकं आहेत. धर्मेंद्र एक खूप मोठा प्रवास, खूप मोठी वाटतं हिंदी चित्रपट किंवा भारतीय चित्रपटाचा साक्षीदार, साथीदार असं म्हणेन. नक्कीच. काही काळ थांबवते तुम्हाला मी. आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.